नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प सिद्धी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो राज्यसेवेचा आपला 2024चा पेपर आहे, याला कसं आपण थिंकिंग प्रोसेस ठेवली पाहिजे याबद्दल डिस्कस करणार आहे. आणि येणाऱ्या पेपरमध्ये पण बघा आपले पी-वाय-क्यूज खूप इम्पॉर्टंट होऊन जातात. या पी-वाय-क्यूजची जी थिंकिंग प्रोसेस असते, त्याच्या थ्रूच आपल्याला येणारा पेपर काय राहणार आहे किंवा येणाऱ्या पेपरमध्ये आपल्याला काय थिंकिंग प्रोसेस ठेवावी लागणार आहे, हे समजून येते. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच गोष्ट करणार आहे, की जे ट्रिक्स आहे, जे टेक्निक आहे, जे टॉपर लोकं टेक्निक वापरतात, थिंकिंग प्रोसेस ठेवतात, ते कशाप्रकारे ठेवतात. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. त्यासोबतच बघा, तुम्हाला जर हे सगळं जाणून घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघावा लागेल. जेणेकरून कसं आहे, तुम्हाला ते थिंकिंग प्रोसेस स्वतःमध्ये आणण्यात खूप मदत होईल. आणि बघा, हा व्हिडिओ बघितल्यानंतरही तुम्ही या गोष्टींची प्रॅक्टिस करून बघणं खूप गरजेचे आहे. असं नाही आहे, की हा व्हिडिओ बघितला आणि तुमचं सगळं असंच पाठ झालं. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करून बघसाल ना, तोपर्यंत तुमच्या काहीच हातात येणार नाही आहे. जे टॉपर लोकं असतात ना मित्रांनो, ते या थिंकिंग प्रोसेसची प्रॅक्टिस करतात. म्हणजे हे केल्यानंतरच ते टॉपर बनू शकत आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही करसाल, तर काही अर्थ नाही आहे कोणत्या गोष्टीला. तर ह्या व्हिडिओला पूर्ण बघा आणि याला प्रॅक्टिस करून बघा. आता जे थिंकिंग प्रोसेस आहे, मी तुम्हाला सांगतो कशाप्रकारे असली पाहिजे. आता आपण सगळ्यात पहिले जाऊया फर्स्ट क्वेश्चनवर. आता इथे फर्स्ट क्वेश्चन आपल्याला मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यात बघायला मिळतो. आणि मी इंग्लिशमध्ये वाचेल, पण जे मराठी मीडियमची मुलं आहे, त्यांनी पण हा व्हिडिओ नक्की बघा. कारण बघा, आपल्यासाठी थिंकिंग प्रोसेस जाणून घेणं ही खूप महत्त्वाची आहे. थिंकिंग प्रोसेस महत्त्वाची आहे, लँग्वेज महत्त्वाची नाही आहे. कारण प्रश्न एकच आहे, ऑप्शन पण तेच आहे. थिंकिंग प्रोसेसचा फरक आहे. तर चला, आता मी तुम्हाला सांगतो कशाप्रकारे आपण विचार केला पाहिजे. जसं बघा, हू अमंग द फॉलोइंग फाउंडेड द तिलक स्कूल ऑफ पॉलिटिक्स. ओके. आपल्याला तिलकच्या बद्दल आपण जेव्हा विचार करू राहिलो, म्हणजे हे त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी म्हणजे तिलक स्कूल ऑफ पॉलिटिक्स हे बनवलेली असेल. जेव्हा आपण लोकमान्य टिळकच्या जवळचे व्यक्ती बघतो, तर आपल्याला जे तिघं जण होते, लाल, बाल आणि पाल, हे तिघं जणांचा ट्रायो आठवतो. म्हणजे आन्सर एक तर लाला लजपतराय असेल किंवा बिपिनचंद्र पाल असेल. हे 2 तर नसतीलच. हे इतकं आपण शुअरिटीने सांगू शकतो. ओके. आता जेव्हा आपण लोकमान्य टिळक, लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पालचा विचार करतो, तर टिळकांचा जो मेन एरिया ऑफ फोकस होता, तो कुठे होता? आपल्या डेक्कन रिजनमध्ये. बिपिनचंद्र पालचा कुठे होता? बेंगॉल साइडने. ओके. आणि लाला लजपत रायचा कोणचा होता? लाहोर साइडचा. बरोबर आहे. तर आपण जेव्हा हे तिलक स्कूल ऑफ पॉलिटिक्स बघत आहे. टिळकांचा मृत्यू कधी झाला? 1920 मध्ये. म्हणजे लोकमान्य टिळकांनी तर ते उघडलेले नाहीये, हे आपल्याला कन्फर्म झालेलं आहे. म्हणजे उरले हे 2. बरोबर आहे. आता तिलक स्कूल ऑफ पॉलिटिक्स हे आहे कुठे लोकेटेड, हे तुम्हाला थोडंसं कसं आहे, प्रश्न आपण सोडवत आहे. तर नॉलेज असणं प्रायमरीली आहे. ओके. प्रायमरी नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. नॉलेज असलं तरच तुम्ही या प्रश्नांना म्हणजे लॉजिक लावून सॉल्व्ह करू शकता. बघा, तिलक स्कूल ऑफ पॉलिटिक्स आहे लाहोरमध्ये. आपण एरिया बघून घेतला, बिपिनचंद्र पालचा कोणचा आहे? बेंगॉलवाला. लाहोरमधला एरिया कोणाचा आहे? लाला लाजपत रायचा. म्हणजे पॉसिबिलिटी हे जास्त आहे, की लाला लाजपत राय यांनीच हे स्कूल ओपन केलेली आहे. तर आता बघा, माझी जी थिंकिंग प्रोसेस आहे ती कशी आहे, की तिलक डेक्कन रिजनला होते, बिपिनचंद्र पाल आसामला होते, म्हणजे हे बेंगॉल रिजनला होते. लाला लजपत राय लाहोर, पाकिस्तान या रिजनमध्ये होते. नॉर्थ वेस्ट रिजनमध्ये होते. तर जे लाहोरमध्ये हे स्कूल आहे, तर त्याच्याच्याने इथे लाला लजपत रायनी हे ओपन केली, फाउंड केली. याचं जे चान्सेस आहे, ते 99.99% आहे. 1% आपण 0.01% ची अनशुअरिटी घेऊ. पण शुअरिटी जास्तीत जास्त आपल्याला कुठे बघायला मिळत आहे? लाला लजपत राय. तर आपण आन्सर जे आहे, ते सीवर पिक करू. आता एक आहे, की हे जे प्रोसेस आहे, हे डेव्हलप प्रॅक्टिसनुसारच होते. आणि याला तुम्हाला प्रायमरी फॅक्ट जे असतात, जसं तिलक बघा, डेक्कन रिजनमध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतात. बिपिनचंद्र पाल बेंगॉल रिजनमध्ये, लाला लजपत राय हां, आपलं नॉर्थ वेस्ट पार्टमध्ये. तर हे थोडं असणं गरजेचे आहे. आणि या स्कूलचं लोकेशन मला माहीत होतं, की हो बा, हे लाहोरमध्ये आहे. तर त्यामुळेच मी याचा अंदाज लावू शकलो, की हे लाला लजपत रायनीच ओपन केलं असेल. ओके. तर या प्रकारे बघा, तुम्हाला अंदाज लावत या प्रश्नांना सॉल्व्ह करणं आहे. एक तर ठीक आहे बा, तुम्हाला डायरेक्टली माहीत आहे हू फाउंडेड इट, देन इट इज व्हेरी गुड. बट इफ यू डोंट नो हू फाउंडेड इट, देन यू कॅन सॉल्व्ह इट लाइक धिस. आता एक आहे, की थोडेसे फॅक्ट असणं, खूप माहिती असणं खूप गरजेचे आहे. ओके. ब्लाइंड गेस नका घेऊ, पण लॉजिकल गेसिंग करा. ओके. आपण जर असं डायरेक्टच म्हटलं, की हो बिपिनचंद्र पाल असू शकतो, लाल-बाल पाल, तर तसं नाही. लॉजिकल गेसिंग करा, ब्लाइंड गेसिंग करू नका. ओके. तर हे झालं आपला फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आपण या प्रकारे सॉल्व्ह केला. हेच थिंकिंग प्रोसेस ठेवायची आपल्याला मित्रांनो. ओके. आता समोरचा बघूया आपण. हू अमंग द फॉलोइंग गिव्ह अ पर्सनल सम ऑफ 25,000 टू एफिल स्टोन फंड. आता बघा, हा जो एफिल स्टोन आहे,
हा गव्हर्नर होता आपला बॉम्बेचा, सॉरी बेंगॉलचा नाही, बॉम्बेचा गव्हर्नर होता. आता इतकी मोठी जे सम आहे 25,000, ते एक तर कोणी समजा जमीनदार असेल, रईसजादा असेल तोच देऊ शकते. साधे आपले माणसं तर देऊ नाही शकत. तर आपल्याला यामध्ये एक गोष्ट अशी बघायला मिळत आहे, की नाना जगन्नाथ सेठ, ओके, शंकर सेठ. जेव्हा आता लास्टमध्ये जगत सेठ ब्रदर तुम्ही बघितले असेल बेंगॉलमध्ये. जगत सेठ ब्रदर, ओके. जगत सेठ ब्रदर हे कोण होते? लँडलॉर्ड होते, मनी लेंडर होते. म्हणजे हे काय की यांच्याजवळ भरपूर पैसा होता, मनी लेंडर होते तर. तर हे जे आहे 25,000चा सम हे असे मनी लेंडरच देऊ शकतात. तर जसं मी हा प्रश्न सॉल्व्ह करायला घेतला होता, तर मला एकच गोष्ट हेच लक्षात आली की जसं जगत सेठ ब्रदर होते, तर इथे पण असाच व्यक्ती असेल जो एक तर मनी लेंडर असेल किंवा लँडलॉर्ड असेल. तर याच्यात जेव्हा मी बघितलं ऑप्शनमध्ये मला थर्ड ऑप्शन दिसला, की नाना जगन्नाथ शंकर सेठ. आता हे सेठ जे पदवी होती ते ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट बघा आपल्या इंडियामध्ये पहिले जे मनी लेंडर होते तेच लावत होते. तर त्यामुळे मला एक असा आयडिया आला की हो, आन्सर इथं पण सीच असू शकते. ओके. तर या प्रकारे म्हणजे बघा तुम्ही असं डोकं उघडं ठेवणं आहे तुम्हाला, की जगत सेठवरून आपण या सेठची म्हणजे कुंडली काढली या प्रकारे. आणि बघा जेव्हा तुम्ही आपलं डी-वाय-एस-पी होता, तुम्हाला क्राईम पण असंच लॉजिक लावून असे कड्या आणि कड्या जोडू-जोडू सॉल्व्ह करावा लागतो. त्यामुळे अशी थिंकिंग प्रोसेस डेव्हलप करणंच गरजेची आहे. आता तिसरं बघूया आपण. हू अमंग द फॉलोइंग हॅज who was the prominent participant in सत्याग्रह at धारसना इन सिव्हिल डिसओबिडियन्स मूव्हमेंट. आता याचं फॅक्च्युअल नेचरचा क्वेश्चन आहे हा. हा डायरेक्टली तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. ज्याचा आन्सर काय आहे? ऑप्शन डी, सरोजिनी नायडू. फोर्थ बघूया आपण. हू अमंग द फॉलोइंग वॉज द लीडर हू अमंग द फॉलोइंग वॉज द लीडर ऑफ अपरायझिंग ऑफ 1857 इन कानपूर. हे पण फॅक्च्युअल प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. नानासाहेब. ओके. आता बघा हे जे असे फॅक्च्युअल प्रश्न आहे यांचे मी तुम्हाला सरळ आन्सर सांगत चालेल आणि हे फॅक्ट इतकं माहीत असणं तुम्हाला गरजेचेच आहे. कारण जर तुम्हाला हे माहीत नाही आहे, तर तुम्ही परीक्षेची तयारी करून काय राहिले असाच प्रश्न येतो सगळ्यात पहिले. कारण हे खूप काय ईझी आहेत म्हणजे असे आणि हे वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहे. तुम्ही पी-वाय-क्यूज बघितले ना, तुम्हाला हे वारंवार रिपीट होणारे प्रश्न दिसून जातील. आता नेक्स्ट बघूया आपण आपला क्वेशन नंबर 5, ज्याच्यात दिलेलं आहे की नोटेड वर्ली पेंटर जिव्य सोम महासे वॉज ऑनर्ड विथ विच ऑफ द फॉलोइंग अवॉर्ड्स. ओके. आता हे काय वर्ली पेंटिंगची जी गोष्ट केलेली आहे म्हणजे ट्रायबल आर्ट्स तर असेलच, म्हणजे डी या ऑप्शनमध्ये असेलच. तर आपला सेकंड ऑप्शन एलिमिनेट झाला, बरोबर आहे. इथे डी आपल्याला 3 ऑप्शनमध्ये बघायला मिळत आहे. आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात असेल काय, की जे पद्मभूषण आहे ते पद्मश्री भेटल्यानंतर दिले जाते. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असं असते, की पद्मभूषण हे पद्मश्री भेटलेल्या लोकांना भेटते. तर ते म्हणजे जे पद्मश्री पहिले ज्यांना प्राप्त केलं त्याच्यानंतर पद्मभूषण भेटते. हे जर तुम्हाला क्रोनॉलॉजी माहीत असेल, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, की हो, इथे पद्मभूषण मिळायचा डायरेक्ट जो चान्स आहे यांना थोडा कमी आहे. पद्मश्री भेटू शकते. तर या हिशोबाने आपण बघितलं, तर आपल्याला माहीत पडते, की हो, शिल्पगुरू पण असू शकते बिकॉज इट्स बिलॉंग विथ आर्ट्स. शिल्पकार जे असतात ते आर्ट्सच्या बिलॉंगमध्ये असतात. तर म्हणजे सी असण्याचा चान्स पण जास्त आहे आणि ए नसण्याचा चान्स पण जास्त आहे. म्हणजे बी तर आहेच आपल्यासोबत. तर बी आणि सी आहे, पण ए असण्याचा चान्स खूप कमी आहे. कारण हा जर मिळालेला पहिलेच असेल यांना, त्याच्यानंतर पद्मभूषण मिळू शकतो, इतकं आपल्याला समजते. तर आपण बघितलं तर इथे आपल्याला 2-2 हिंट मिळत आहे, की शिल्पगुरू असेलच. तर म्हणजे आपण कोणत्या हिंटनुसार जाऊ, जिथं आपल्याला जास्त प्रोबॅबिलिटी दिसत आहे करेक्ट व्हायची. जसं आपण 99.99% बघितली होती फर्स्ट क्वेश्चनमध्ये, तशी इथे पण 99.99% काय दाखवत आहे, की सी असणं गरजेचंच आहे. बी असो का नसो, ए असो का नसो ते माहीत नाही, पण सी असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण इथून ए आपलं हे माहिती आहे आपल्याला, की डी आहे आणि सेकंड ऑप्शन एलिमिनेट केला. आता सी पण असणं गरजेचंच आहे. म्हणजे याच्यातून जो आपला आन्सर येईल, तो ऑप्शन सी म्हणजे थर्ड नंबरचा येईल. ओके. तर आपण याला थर्ड नंबरवर मार्क करूया. नेक्स्ट म्हणजे हे जे थिंकिंग प्रोसेस आहे माझी पण हेच होती मित्रांनो. आता तुम्ही पण याच प्रकारे ठेवली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला मार्क्स फेच करायला खूप ईझी जाईल. नेक्स्ट आपण बघूया आपला क्वेशन नंबर 6. प्युअर फॅक्च्युअल क्वेश्चन आहे मित्रांनो. सिमुका वॉज द फाउंडर ऑफ सतवाहना डायनेस्टी. ओके. प्युअर फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हा पण प्युअर फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. हू वॉज द मेन फिमेल कोलॅबोरेटर विथ महात्मा गांधी इन द स्ट्रगल ऑफ
मिल वर्कर इन अहमदाबाद. कोण होतं? अनुसया साराभाई. ओके. खूप इझी प्रश्न होते मित्रांनो हे. हे बघा, लॉजिक या अशा प्रश्नांमध्ये मिळते आपल्याला, जिथे आपल्याला स्कोप आहे गोष्टी एलिमिनेट करायचा. आता हे प्युअर फॅक्च्युअल प्रश्न आहे मित्रांनो. इथे तुम्हाला माहीत असेल किंवा नाही माहीत असेल. मला माहीत होते, मी मार्क केलेले होते. ओके. रिस्क इथे घ्यायची, इथे नाही घ्यायची. हे कसं आहे, हे तुमचे मार्क्स कमी करून टाकणारे प्रश्न असतात. एक तर इथे माहीत असते किंवा नाही माहीत असते. ओके. निगेटिव्ह साइडने ते घेऊन जायचे जास्त चान्सेस असतात. आता बघा, हा प्रश्न हा पण आपण ट्रिकने म्हणजे कसं सॉल्व्ह करूया बघूया. बघा, 8 बरोबर आहे. याच्यात काय दिलेलं आहे? आयडेंटिफाय द रॉंग पेअर. अब्दुल समद फेमस पेंटर माहीत नाही आहे आपल्याला. पीकॉक थ्रोन कोणी बनवला माहीत नाही आहे. प्रिन्स अझम शाह बहामनी रूलर माहीत नाही आहे. पण बघा, इथे जेव्हा आपण बघत आहे बीबी का मकबरा, तर इट वॉज मेमोरियल ऑफ दिलरास बानो. तर हे आपल्याला लक्षात येतं की हा हा बरोबर आहे. बीबी का मकबरा कोणी बनवलेला आहे? औरंगजेबनी. बरोबर आहे, त्यांच्या बायकोसाठी. तर इथं आपल्याला माहीत पडत आहे की हो, हे पेअर बरोबर आहे. म्हणजे हे ज्या ऑप्शनमध्ये आहे ते तर आन्सर नसेलच आपलं. तर डी कशात आहे? 4 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, पण 1 मध्ये नाही. म्हणजे आपलं आन्सर काय आलं मित्रांनो? डायरेक्टली आलं. ऑप्शन नंबर ए हा आपला आन्सर आलं. बघितलं? हे 3 माहीत आहे, 3 माहीत नाही आपल्याला, ठीक आहे, काही हरकत नाही. पण बघा, बीबी का मकबरा हा आपला म्हणजे महाराष्ट्रातच असल्यामुळे कसं आहे, थोडंसं याची जाणकारी असणं गरजेची आहे. आता हे मला माहीत होतं. मी इथे सॉल्व्ह केला की डी आन्सर तर नसायलाच पाहिजे. कारण इथे रॉंग पेअर विचारलेली आहे. तर डी इथे पण आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. उरला कोणचा? ए. तर हा म्हणजे हा आपला करेक्ट आन्सर येईल आणि रॉंग पेअर येईल. ओके. नेक्स्ट बघूया आपण. व्हॉट आर द मेन प्रिन्सिपल ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1968 बेस्ड ऑन द रिकमेंडेशन ऑफ कोठारी कमिशन? आता बघा, हे खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग प्रश्न असतात. यांना सोडवायची टेक्निक असते. आता जिथं तुम्हाला फॅक्ट आणि डाटा दोघंही एकसोबत दिसतील, तर मोस्टली चान्स असा होऊ शकतो, की तिथे डाटा चुकीचा, म्हणजे डाटा जो आहे, तो चुकीचा असण्याचा चान्स जास्त असू शकतो. आता आपण फंडामेंटल राइट्स बघितलेले आहे. फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन कितीपर्यंत सांगितलेलं आहे? 6 to 14. बरोबर आहे. 6 to 14 पर्यंत आपण फंडामेंटल राइट्समध्ये पण बघितलेलं आहे, की फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन सांगितलेली आहे. तर याच्यात आपण जेव्हा डाटा बघत आहे, तर या डाटामध्ये आपल्याला पहिलं दिसत आहे, की कंपल्सरी अँड फ्री एज्युकेशन टिल एज ऑफ 14. तर हो, हे असू शकते. मला माहीत नाही आहे या पॉलिसीच्या बद्दल, आणि हे 1968 मध्ये आली. असं करंट अफेअरमध्ये हे आहे असं मला काही माहीत नाही. पण सॉल्व्हिंग अप्रोच कसं असलं पाहिजे, हे तर माहीत आहे आपल्याला, फंडामेंटल राइट्समध्येच आहे. तर ए ऑप्शन आपला बरोबर असेल. नेक्स्ट, हायर पोझिशन अँड इम्प्रूव्ड पे स्केल फॉर टीचर. जनरल पॉइंट आहे मित्रांनो हा. असं काही आहे नाही याच्यात, की आपण चुकीचं इथे हे करू शकतो. इथे चूक काही काढू शकतो, की हायर पोझिशन मिळू शकते. इम्प्रूव्ह पे स्केल फॉर टीचर्स, इट कॅन ऑल्सो बी डन. आता आला आपला तिसरा पॉइंट. ॲट लिस्ट 10% ऑफ ग्रॉस नॅशनल इन्कम शुड बी स्पेंड ऑन एज्युकेशन. आता इथे काय प्रश्न म्हणजे आला मित्रांनो, ॲट लिस्ट म्हणजे 10% पासून सुरुवात केलं तर ते 100% पर्यंत पण नेऊ शकतं. तर इथं हा थोडा वेग फॅक्ट आहे, म्हणजे याला सीमित नाही आहे काही. तुम्ही बघू शकता, म्हणजे एक थिंकिंग प्रोसेस बघा. इथं बघा, ॲट लिस्ट ॲट मोस्ट 10% असतं, ठीक आहे, मी विचार केला असता की हो, तिन्ही बरोबर आहे. पण ॲट लिस्ट मग डिफेन्स कुठे गेलं? आपलं जे समजा सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर असते, इनोव्हेशनवर जे मिनिस्ट्री काम करते, त्यांचं काय करावं? त्यांचं पण तर काही ना काही फंड अलोकेट करावंच लागेल ना. जर 100% आपण एज्युकेशनला देऊन दिलं, तर मग बाकीच्या मिनिस्ट्रीने काय करायचं? तर हा एक इथं डाऊट निर्माण करू राहिला मित्रांनो. तर बघा, इथे डाऊट निर्माण होऊ राहिला. म्हणून मी काय करेल, पहिल्या जाऊन ऑप्शनसोबत जायचं जास्त प्रिफर करेल. कारण इथे हा डाऊट, ॲट लिस्ट ऑन ग्रॉस नॅशनल इन्कम शुड बी स्पेंड ऑन एज्युकेशन. तर हा डाऊटफुल आहे. तर आपण याला काय करू, जेव्हा आपण इथून सी ऑप्शन एलिमिनेट केलं, तर बघा आपल्याला डायरेक्ट आन्सर तर दिसत आहे ए. आणि मी पण माझ्या हिशोबाने जर मी जायचं म्हटलं, तर मी एमध्येच ऑप्शनला पिक करेल. कारण इथे ॲट लिस्ट जो आहे तो वेग स्टेटमेंट मला दाखवत आहे. तर मी ऑप्शन ए सोबतच जायचा प्रिफर करेल. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 जर आपण बघायचं म्हटलं, व्हिच ऑफ द फॉलोइंग वेअर द टॅक्सेस कलेक्टेड फ्रॉम हिंदू अँड मुस्लिम म्हणजे लँडलॉर्ड. ओके. म्हणजे जे जमीनदार होते त्यांच्याजवळून कोणता टॅक्स होता जो कलेक्ट केला गेला होता? हा जजिया जर आपण बघितलं, तर जजिया लोकल पीपल जवळून कलेक्ट केला जायचा. तर म्हणजे हे आन्सर तर नाही आहे. इतकं आपल्याला माहीत आहे. बाकी मला माहीत नव्हतं, म्हणजे हा क्वेश्चन मी सोडून टाकला होता.
असं म्हणजे इतकं फॅक्च्युअल मला माहीत नव्हतं. पण हा क्वेश्चन मी सोडून टाकला होता. पण हे तर आहे, की मी इथे 50-50 वर आलतो. 50-50 वर आल्यानंतर मी हा प्रश्न सोडून टाकला होता. हे माझी सगळ्यात मोठी चुकी आहे म्हणावं. कारण एक आहे मी हा नाहीतर सी नाहीतर डी हा मारला असता दोघांपैकी. म्हणजे एक तर आहे की थोडासा निगेटिव्ह आला असता आणि पॉझिटिव्ह आला असता 2 मार्क मला फुकट भेटले असते. तर या प्रश्नाला हे जसं आपण 50-50 वर आलो, या प्रश्नांना अटेम्प्ट करा. हो, एक तर आहे. एक तर आपल्याला माहीतच आहे की हे पण आहे की नाही सेकंड राउंडमध्ये करायचे आपण. आपल्याला माहीत आहे की हो, आपला कट ऑफच्या जवळपास चालला किंवा आता बघा 117 पॉइंट काहीतरी होता कट ऑफ. जर तुमचं याच्यावर जास्त मार्क्स जात असतील, 130 पर्यंत मार्क जात असतील, त्याच्यानंतर तुम्ही या प्रश्नांना अटेम्प्ट नका करू. पण तुमचा 100 जवळ जर जात असेल स्कोर, तर हे प्रश्न अटेम्प्ट करूनच तुम्ही या स्कोरला वाढवू शकता. एक तर कमी होईल, नाहीतर एक तर जास्त होईल. तसा पण तुमचा पेपर डुबायलाच येऊ राहिला आणि तसं पण डुबणारच आहे. त्याच्यापेक्षा कसं आहे अटेम्प्ट करून म्हणजे डुबवलेला बरा ना. नाहीतर अटेम्प्ट करून कसं आहे, एक तर पार होऊन जाईल आपली नैया, नाहीतर कसं आहे डुबेल. तसा डुबण्यावरच आहे. तर 100 वर म्हटलं आपण ना, तर काय एक वेळा अटेम्प्ट करून बघूया. मी ही चुकी केली, की अटेम्प्ट नव्हता केला. म्हणून तुम्हाला सांगत आहे, की करून टाकलं असतं तर काही हरकत नसती झाली. एक तर हे असतं, नाही तर हे असतं आन्सर. माहीत आहे आपला पेपर निघणार तर नाहीच आहे. जर आपण 100 वर आलो आणि माहीत आहे पहिला राउंड झाला आपला 100 वर आलो, माहीत आहे आपला पेपर निघून नाही राहिला. तर हे 50-50 वाले क्वेश्चनच आपल्याला अटेम्प्ट करणं गरजेचं आहे मित्रांनो. ओके. तर हे लॉजिक असे हे प्रकारे आपण वापरायला पाहिजे. जजिया कॉमन पीपल देत होते, लँडलॉर्ड नाही. तर हे 2 ऑप्शन तर गेले आपले. आता उरलं सी आणि डी. मी हा सॉल्व्ह नव्हता केला, पण तुम्ही याला सॉल्व्ह करून बघा. काही लॉजिक जर लागत असेल तुमचं, तर बिलकुल लॉजिक लावून बघा तुम्ही. ओके. पण हे फॅक्च्युअल नेचरचे प्रश्न असतात मित्रांनो, हे तुम्हाला आले पाहिजे. मला नव्हता आला, ते अलग गोष्ट आहे आता. ओके. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 11. मी तुम्हाला हर एका प्रश्नावर त्यांचं लॉजिक पण सांगत चालत आहे, जेणेकरून तुमची जे थिंकिंग प्रोसेस आहे, ते थिंकिंग प्रोसेस पण चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल. आता हा व्हिडिओ मे बी लंबा होऊ शकतो. 1 घंट्याच्या वर 2 घंट्यापर्यंत पण जाऊ शकतो. ते याचं काही सांगता नाही येत मला. कारण थिंकिंग प्रोसेस तुमची डेव्हलप करणं हे खूप गरजेचे आहे. ओके. तर हे मी एक-एक क्वेश्चन सॉल्व्ह करताच तुम्हाला सांगू शकतो. तसं नाही. वाटलं असलं तर आपण याला 50-50 क्वेश्चनचा सेट बनवू आणि त्या हिशोबाने पण व्हिडिओ टाकून बघू, जेणेकरून कसं आहे तुम्हाला पण जास्त बोर नाही होईल तो. After split in Indian National Congress in 1907, who made the statement, National Congress has been collapsed at Surat. This is our victory. आता हे कोण असू शकते? लोकमान्य टिळक तर नसू शकतात. ओके. आता असं जे म्हणणार आहे, ते एक तर हायर रँकचा ऑफिशियलच असेल म्हणून इतकी हे स्टेटमेंट गाजलेली आहे. तर याच्यात व्हॉइसरॉय कोण-कोण आहे? बघा याच्यात व्हॉइसरॉय कोण-कोण बघायला मिळते आपल्याला? व्हॉइसरॉय म्हणा गव्हर्नर जनरल, कर्झन बघायला मिळतो. नेक्स्ट मिंटो बघायला मिळतो. बरोबर आहे? मोर्ले कोण होता? सेक्रेटरी ऑफ स्टेट. तर याचा पण इतका रोल येत नाही इथे. जे व्हाईसरॉय असतात, जे गव्हर्नर जनरल असतात, यांचाच जास्त रोल आहे आणि यांनी जे म्हटलेले स्टेटमेंट असतात, यांच्यावर जास्त फोकस असतो लोकांचा. सेक्रेटरी ऑफ स्टेट लंडनमध्येच असतात सहसा. तर यांचा काही रोल नाही आहे. तर मोर्ले पण गेला बाहेर. आता उरले 2. कर्झनचा टाईम पिरियड बघितला आपण तर आपल्याला माहीत आहे 1899 ते 1905 पर्यंतचा आहे. म्हणजे हा पण नसेलच. इंडियन नॅशनल काँग्रेसचं जेव्हा म्हणजे स्प्लिट झाली, तेव्हा हा चालला गेलेला आहे भारतातून. तर आता उरला कोण? लॉर्ड मिंटो. आता 100% शुअरिटीनं मी लॉर्ड मिंटो मार्क करू शकतो. ओके. म्हणजे हा पण गेला आणि लोकमान्य टिळक तर नव्हतेच या रेसमध्ये. तर उरला कोण? लॉर्ड मिंटो. तर लॉर्ड मिंटो वॉज द आन्सर. नेक्स्ट Abdul Razak, a Persian traveler who visited Vijayanagar during the period of which of the following rulers? ओके. आता बघा 2च रूलर जे आहे ते महत्त्वाचे आपल्या विजयनगर किंगडममध्ये ज्यांच्यावरून जास्त प्रश्न येतात. आता एक म्हटलं आपण तर फाउंडर कोण आहे? हरिहरा अँड बुक्का. ओके. तर फाउंडरच्या बद्दल थोडंसं कसं आहे, फाउंडरवरून प्रश्न आपल्याला जास्त बघायला मिळते. कृष्णदेवराया आन्सर असू शकते आणि याच्यातला देवराया 2 हे 2 आन्सर असू म्हणजे हे 2 आन्सर असू शकतात. या प्रश्न मला माहिती नाही. या प्रश्नाला अटेम्प्ट करून काही फायदा नाही. हा निगेटिव्हकडे जास्त घेऊन जाऊ शकतो. तर याला आपण स्किप करू. ओके. 12th नंबरच्या प्रश्नाला आपण स्किप करू. अशा प्रश्नांना सॉल्व्ह करून काही फायदा नाही. किती पण लॉजिक लावा, तुम्हाला डायरेक्ट आन्सर माहीत असेल तरच येईल, नाही माहीत नाही येत. ओके. नेक्स्ट आता हे बघूया आपण क्वेश्चन नंबर 13. व्हिच ऑफ द फॉलोइंग लिटरेचर वॉज रिटन बाय किंग हर्षवर्धन? आता हर्षचरिता जे आहे, ते कोणी लिहिलेलं आहे? बाणाभट्ट. तर म्हणजे बघा आपल्याला हे माहीत पडत आहे, की हर्षवर्धननी नाही लिहिलेली आहे. कोणी लिहिलेली आहे? बाणाभट्ट. तर हे आन्सर नसेल. आता बी जिथे-जिथे आहे, ते आपलं आन्सर नसेल. बी इथं आहे म्हणजे हे आन्सर नाही, हे आन्सर नाही, हे बी आन्सर नाही. तर आन्सर काय आलं आपलं? ऑप्शन ए. हर्षचरिता लिहिलेली आहे बाणाभट्ट.
ओके. तर ऑप्शन ए आपला आन्सर आलं. अशाच प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे मित्रांनो. याच प्रकारचं लॉजिक लावणं आहे. आता बघा मी एक-एक प्रश्न तुम्हाला सांगत आहे म्हणून जास्त टाईम लागत आहे. पण जेव्हा मी स्वतः हा पेपर सॉल्व्ह करायला घेतला होता ना, मला जास्त टाईम नाही लागला होता. कारण मला तुम्हाला हे जे थिंकिंग प्रोसेस आहे, ते समजून सांगायची आहे. ओके. नेक्स्ट बघूया आपण 14 क्वेश्चन. व्हिच ऑफ द फॉलोइंग वेअर द ऑब्जेक्टिव्ह आउटलाईन इन नेहरू रिपोर्ट? फॅक्च्युअल क्वेश्चन आहे मित्रांनो. येत असेल तर येईल, नाही येत असेल तर नाही येऊ शकत. पण याच्यावर जर आपण थोडंसं विचार करायचा म्हटलं, तर कशाप्रकारे आपण करू शकतो मी तुम्हाला सांगतो. मी सोडला होता हा प्रश्न, पण त्याच्यानंतर मी म्हणजे घरी आल्यानंतर कसं आहे आपल्याला टाईम पिरियड जो असतो तो लिमिटेड असतो. फालतूचे म्हणजे कसं आहे मार्क गमवायचे नव्हते. हो, मला माहीत आहे आपला कट ऑफ निघतो. मी म्हणून हे असे म्हणजे जे असे डिफिकल्ट प्रश्न आहे, की ज्यांच्यात आपण एलिमिनेट काही नाही करू शकत, ते अटेम्प्टच नव्हते केले. आता 14 प्रश्न म्हणजे 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे, त्याच्यात आपल्याला बघायला मिळत आहे, की डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न आहे हा. पण याच्यात पण तुम्ही कसं लॉजिक लावू शकता मी तुम्हाला सांगतो. अचिव्हिंग होम रूल हा नसू शकतो. कारण होम रूल लीग जे आहे, ते आपल्याला अॅनी बेसंट आणि जे आपले लोकमान्य टिळक आहे, यांच्या जवळपासच जास्त बघायला मिळते. नेहरू रिपोर्टमध्ये याचा उल्लेख कमी यायचा चान्स आहे. तर थर्ड ऑप्शन नसेल. नेक्स्ट क्रिएशन ऑफ टू नेशन याचं पण नसेलच. कारण जे आपले काँग्रेस आहे, ते जास्त फोकस हेच ठेवत होती, की युनायटेड इंडिया असला पाहिजे. आपला पाकिस्तान, बांगलादेश, इंडिया मिळून हा असा पूर्ण युनायटेड इंडिया असला पाहिजे. तर टू नेशनचा कन्सेप्ट जो आहे, तो पण नसेलच. एक आहे, की हो, टू गेन कंप्लीट इंडिपेंडन्स हा एक पॉइंट असू शकतो किंवा अचिव्हिंग डोमिनियन स्टेटस हा एक पॉइंट असू शकतो. आता बघा, कंप्लीट इंडिपेंडन्सचा कन्सेप्ट हा खूप नंतर आलेला आहे. पण जसं आपण 1930s पासून बघत आहे. ओके. 1920s पासून पकडा. 1920s पासून 1935 किंवा मग 34 पर्यंत. तर आपल्याला एक गोष्ट बघायला मिळत आहे, की पहिले थोडीशी आझादी म्हणजे डॉमिनियन स्टेट किंवा मग तुम्ही म्हणजे तुमच्या अंडरच आम्ही काम करू. तुमचं जे हे आहे तुमच्या सुपरव्हिजनच्या खालीच आम्ही काम करू, अशा प्रकारची जी मागणी होती ती जास्त होती. हळू-हळू करत ते डॉमिनियन स्टेटसवर आलं आणि डॉमिनियन स्टेटसवरून ते कंप्लीट इंडिपेंडन्सवर आलं. ओके. कंप्लीट इंडिपेंडन्सवर आलं. आता बघा, याच्यात अजून एक पॉइंट काय आहे जो आपल्याला आन्सरपर्यंत पोहोचवू शकतो, ते म्हणजे की नेहरू रिपोर्ट. आता जर तुम्ही याचा रफ टाईम पिरियड बघितला नेहरू रिपोर्टचा, तर तो अराउंड 1927 किंवा 1928च्या लगभग येते. बरोबर आहे? तर म्हणजे या पिरियडमध्ये कंप्लीट इंडिपेंडन्सचा कन्सेप्ट आलेलाच नसेल. तो आपल्याला नंतर बघायला मिळतो. सगळ्यात शेवटी आपल्याला कंप्लीट इंडिपेंडन्सचा कन्सेप्ट बघायला मिळतो. जेव्हा ते ऑब्जेक्टिव्ह रेझोल्यूशन आपण पास करायचं म्हणतो, पूर्ण स्वराजची प्लेज घेतो, तेव्हा आपल्याला कंप्लीट इंडिपेंडन्स बघायला मिळतो. पण हे पूर्ण स्वराजची आपण प्लेज घेतो, ते पण कधी आहे? 1930 मध्ये. पण हे तर त्याच्या आधीचाच इव्हेंट आहे. तर म्हणजे कंप्लीट इंडिपेंडन्स पण याचा आन्सर नसेलच. तर एकच ऑप्शन उरलेला आहे जो आपला आन्सर असू शकते, तो म्हणजे अचिव्हिंग डोमिनियन स्टेटस. ओके. तर या प्रकारे तुम्हाला थिंक करावं लागेल मित्रांनो. हे कसं आता बरेच म्हणजे आपल्याजवळ 1-1.5 हफ्त्याचा टाईम आहे. 1-1.5 हफ्त्यात तुम्ही टेस्ट सीरीज करा किंवा मग तुम्ही PYQवर प्रॅक्टिस करून बघा. हे प्रश्न या हिशोबाने जर तुम्ही थिंकिंग प्रोसेस ठेवली, तर हे तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. हे तुम्ही बघू शकता. ओके. तुम्हाला फक्त कसं आहे, प्रॅक्टिस करावं लागणार आहे अशा थिंकिंग प्रोसेस ठेवायची. लॉजिकल थिंकिंग हेच एक उपाय आहे जेणेकरून तुम्ही चांगले मार्क घेऊन म्हणजे बिनधास्त कट ऑफच्या आसपास नाही, कट ऑफच्या बरेच मार्क वर जाऊन बसू शकता. ओके. की म्हणजे तुम्ही मेन्स एक्झामिनेशन देणारच आहे या हिशोबाने तुम्ही विचार करू शकता. तर या प्रकारचा आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतो. आता बघा हे याच्यात लागू शकते. पण जो आपण हा प्रश्न बघितला होता, पर्शियन ट्रॅव्हलर हा नाही लागू शकत. कारण याच्याबद्दल इतका आपल्याला अंदाज पण नाही लागू शकत. पण याच्याबद्दल अंदाज लागू शकतो, की हो नेहरू रिपोर्ट आली होती 1928 मध्ये. तर कंप्लीट इंडिपेंडन्स नसू शकतो. क्रिएशन ऑफ टू नेशन पण हे खूप नंतर आलं. आपल्याला 1940च्या नंतर बघायला मिळत आहे, तर हा बी नाही आहे. अचिव्हिंग होम रूल पणचा पण जो ऑप्शन आहे, तो आपल्याला कमी बघायला मिळत आहे. तर अचिव्हिंग डॉमिनियन स्टेटसच आन्सर असू शकते. ओके. तर हे आलं आपलं 14 नंबरचा क्वेश्चन. आता 15 नंबरचा क्वेश्चन बघूया. Match the correct pair of extension center of Swadeshi movement and their concerned person. आता बघा, पंजाब जर आपण बघत आहे, तर इथे लाला लजपत राय हे असणं खूप गरजेचे आहे. ओके. तर सीचं बी असणं. सीचं बी आपण कुठे-कुठे बघत आहे? 1 मिनिट. सीचं बी आपण बघत आहे 1 आणि 2 मध्ये. बरोबर आहे. नेक्स्ट बघूया आपण मुंबई.
आता मुंबईमध्ये बघू राहिलो, तर मुंबईमध्ये लोकमान्य टिळक असणं म्हणजे पॉसिबिलिटी जास्त आहे. हे चिदारवन पिल्लई हे जे आहेत हे मद्रास साइडनी असू शकतात. कारण नावावरून आपल्याला इतकं तर समजत दिसत आहे. ओके. तर हे डीला असू शकतात. तर आपण इथे मुंबईला लोकमान्य टिळक सोबत कन्सिडर केलं. तर एमध्ये 3 म्हणजे ऑप्शन आला आपला सेकंड. ओके. आन्सर आला आपलं ऑप्शन सेकंड. तर या प्रकारे याचा पण आन्सर आपल्याला मिळाला मित्रांनो. बस काय आहे आपल्याला रिजनवरून आपण नाव ओळखले. बरोबर आहे. पंजाबमध्ये आपल्याला माहिती आहे लाला लजपत राय हे खूप पॉवरफुल म्हणजे लायन ऑफ पंजाब म्हणतो आपण यांना. तर पंजाबमध्ये हेच असते. मुंबईमध्ये आपल्याला माहित आहे लोकमान्य टिळकांच्या शिवाय दुसरं कोणी नसू शकते. मद्रासमध्ये पिल्ले असतील हे माहित आहे. म्हणजे आपला आन्सर डायरेक्टली येऊन जाते. ओके. तर हे झालं आपलं 15 क्वेश्चन. नेक्स्ट जाऊया 16 वर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर. आता आपल्याला जर इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर माहीतच नसेल तर आपण कसं याला सॉल्व्ह करू? बरोबर आहे. तर त्याच्या हिशोबाने पण एक म्हणजे तुम्ही विचार करण्याची पद्धत ठेवू शकता, की काही ना काही निगेटिव्ह वस्तू असेल जेणेकरून हे इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रिकल्चरला हे म्हणजे खराब दर्शवण्याचा प्रयत्न करेल. आता बघा ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे? इंटेन्सिव्ह कल्टिव्हेशन. इंटेन्सिव्ह ओके ठीक आहे हे असू शकते. म्हणजे हे करेक्ट असू शकते. रॉंग नाही. हे कुठे-कुठे बघायला मिळतं आपल्याला एकाच ऑप्शनमध्ये आहे. तर याच्यातून आपण काही एलिमिनेट तर नाही करू शकत आहे. ॲनिमल हजबेंडरी इज अ कॉम्प्लिमेंटरी बिझनेस टू ॲग्रीकल्चर. ठीक आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे असं काही निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह याच्यात आपल्याला बघायला मिळत नाही आहे. तर हे पण इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रीकल्चरमध्ये असू शकते. तर बी करेक्ट ऑप्शन असू शकतो. म्हणजे हे ऑप्शन नसेल किंवा हे तर म्हणजे आपल्याजवळ एकच ऑप्शन उरत आहे, जे असं म्हणजे इलॉजिकल बघायला मिळतं आपल्याला. द वास्ट साइज ऑफ फार्म. आता याचा आणि इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रीकल्चरचा असा आपल्याला ताळमेळ बघायला काही मिळत नाही आहे. ताळमेळ बघायला काही मिळत नाही आपल्याला. तर जेव्हा आपण इथे बघत आहे, की हो सी. बी तर आपल्याला बरोबर वाटत आहे, पण सीमध्ये थोडा डाऊट येत आहे. डी बघूया. मॅक्सिमम यील्ड प्रोडक्शन पर हेक्टर. ठीक आहे बघ, मॅक्सिमम यील्ड म्हणजे प्रोडक्शन होऊ राहिलं जास्त, मॅक्सिमम. देन इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रीकल्चर इज वर्किंग गुड. म्हणजे चांगलं होऊ राहिलं. तर इथे पण चांगलंच होऊ राहिलं. इथे पण आपल्याला पॉझिटिव्ह आउटकम बघायला मिळत आहे. इथे पण पॉझिटिव्ह आउटकम बघायला मिळत आहे आणि इथे पण पॉझिटिव्ह आउटकमच बघायला मिळत आहे. फक्त हा एक असा ऑप्शन आहे जो इलॉजिकल वाटत आहे थोडा. तुम्ही म्हणजे एक वेळा वापस बघून बघा. हाच एक असा ऑप्शन आहे जो इलॉजिकल वाटत आहे, की वास्ट फार्म साईज असल्यानंतर काय होऊ राहिलं? चांगलंच आहे ना, मॅक्सिमम प्रोडक्शन येईल. तर याच्यात असं चुकीचं काय होऊ राहिलं? तर याचा आन्सर येईल मित्रांनो ऑप्शन सी. हा एक डाऊट खाऊ राहता, की हा काऊन आहे? ऑप्शनमध्येच काऊन आहे हा? की ठीक आहे बा स्मॉल असतं तर आपण थोडा विचार केला असता. वास्ट साइज ऑफ फार्म म्हणजे याचा काही सेन्स नाही बनू राहिला ना. तर होऊ शकते हेच चुकीचं असेल. पॉसिबिलिटी हेच आहे. आणि बघा हे जे आहे, आपण जे पण कामं करतोय इथे, जे एक्झामिनेशन देते ते सगळं पॉसिबिलिटीच्या बेसिसवरच आहे. एक तर आपण पास होणार, एक तर आपण फेल होणार. बरोबर आहे? अभ्यास चांगला असेल तर हमखास पासच होणार आहे. तुमची थिंकिंग प्रोसेस चांगली असेल तर पासच होणार आहे. हे तर आहेच मित्रांनो. थोडा रिस्क तर उचलाच लागणार आहे. रिस्क है तो इश्क है तशीच गोष्ट आहे. तर ऑप्शन सी सोबत मी जाण्याचं जास्त प्रिफर करेन. ओके. नेक्स्ट आपण समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 17. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॅटर्न ऑफ अर्बन सेटलमेंट. ठीक आहे. आता याच्यात पण आपल्याला थोडा एलिमिनेशनचा स्कोप मिळतो. फक्त या म्हणजे जे गोष्टी आहेत त्याचे अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. काय आहे? चेकर बोर्ड म्हणजे काय? बुद्धिबळाच्या पाटासारखा. म्हणजे ग्रिड पॅटर्नमध्ये इथे प्लॅनिंग केलेली आहे अर्बन सेटलमेंटची. तर हो, असू शकते. कारण आपण जेव्हा बघतो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन त्याच्यात पण ग्रिड पॅटर्नमध्येच होते हाऊसेस बिल्ड. तर याला आपण अर्बन टाउन प्लॅनिंग म्हणतो ना, तर हे असू शकते. सर्क्युलर होऊ शकते, असू शकते. आता जे मरीन ड्राईव्ह आहे, तसं सेमी सर्क्युलरच बघायला मिळत आहे. मोस्ट ऑफ द जे आपण पिक्चरमध्ये किंवा आपण कॅप्टन अमेरिका बघत आहे किंवा आपण एव्हेंजर बघत आहे. तिथे बघा एक मोठी बिल्डिंग आहे मधात आणि त्याच्या आजूबाजूनी बघा असा रोड बघायला मिळतो आपल्याला आणि सिटी पण जी डेव्हलप आहे ते कशा-अशा प्रकारेच आहे. म्हणजे जेव्हा आपण एव्हेंजर असे चांगले पिक्चर बघत आहे, तर तेव्हा आपल्याला बघायला मिळत आहे, की मोस्ट ऑफ द जे असे टाउन आहे, ते असे सर्क्युलर नेचरवर बिल्ड केलेले आहे आणि ते मोठे-मोठे सिटीज आहे. तर हे अर्बन सेटलमेंटमध्ये
मोजले जातील तर हो, हे पण असू शकते. लिनियर, लिनियर म्हणजे एका रांगेत. तर हे पण एक ग्रिड पॅटर्न सारखंच आहे. ग्रिड पॅटर्न सारखंच आहे. तर हे पण असू शकते. आणि राहिलं कोणचं डिस्पर्स्ड. डिस्पर्स म्हणजे वेगवेगळे अशी. याला काही प्लॅनिंग नाही, काही नाही. आता बघा, इथे आपल्याला बघायला मिळत आहे, की अर्बन सेटलमेंटमध्ये नाही असण्याचा चान्स जास्त आहे. कारण डिस्पर्स म्हटलं, तर कुठे बी कोणी घर बांधून राहिलं, कोणाच्या म्हणजे डोक्यावर बी घर बांधेल. तर या हिशोबाचे जर आपण म्हटलं, तर अर्बन सेटलमेंट म्हणजे काय प्लॅन सेटलमेंट असतात. तर हे प्लॅन सेटलमेंट नाही दिसत. तर इथे ऑप्शन सी आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळत आहे. ओके. फक्त असं तुम्हाला मतलब जे आहे, ते मीनिंग जे आहे, ते मीनिंग समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. मीनिंग समजलं तर तुम्ही इझिली प्रश्नांना सॉल्व्ह करू शकता थ्रू युअर लॉजिकल थिंकिंग. आता याच्यात काही असं आहे का पाठांतरासारखं, फॅक्ट माहीत असण्यासारखं? हे तर फक्त हेच आहे, की हो बा चेकबोर्ड पॅटर्न आहे म्हणजे हे प्रॉपरली अरेंज आहे. सर्क्युलर आहे म्हणजे प्रॉपरली अरेंज आहे. लिनियर आहे म्हणजे प्रॉपरली अरेंज आहे. डिस्पर्स म्हणजे हे काय असे चिकोडे-माकोडे. चिकोड्या-माकोड्यासारखे तुम्ही घर बांधून ठेवसान आणि म्हणसान अर्बन सेटलमेंट आहे आपली. असं आहे का? असं चालेल का? नाही. तर म्हणजे हेच आहे ऑप्शन आपला आन्सर. ओके. तर हे झालं 17. आता क्वेशन नंबर 18 बघूया आपण. मॅच द फॉलोइंग पेअर म्हणजे करेक्ट पेअर मॅच करणं आहे. इंडिया, जिम कॉर्बेट हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे एचं 1 असलं पाहिजे. तर आपल्याला हे ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. 2 ऑप्शनमध्ये आपण आलेलो आहे. आता आपण बघूया त्याच्यात यू-एस-एचं ग्रँड कॅनियन असू शकते समजा. यू-एस-एचं ग्रँड कॅनियन हे खूप ऐकलेलं आहे आपण. ग्रँड कॅनियन कुठे आहे? यू-एस-एमध्ये. तर सीचं 2 असणं गरजेचं आहे. तर म्हणजे इथून आपला आला ऑप्शन सी म्हणजे जे आपला आन्सर आहे ते 3rd नंबरचा आपला आन्सर येईल मित्रांनो. ऑप्शन सी जे आहे ते आपला 3rd नंबरचा आन्सर येईल. तर इथून आपल्याला आपला आन्सर मिळालं. ओके. बघा 1-2 स्टेपमध्येच तुम्ही तुमच्या आन्सरपर्यंत पोहोचत आहे. सीचं बी हे तर माहीतच आहे. थोडीशी कसं आहे आपल्याला प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. बाकी थिंकिंग प्रोसेस आपली कामच करते. नेक्स्ट, इन व्हिच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट द हेटवानी मेजर इरिगेशन स्कीम हॅज बीन लोकेटेड. फॅक्च्युअल नेचरचा प्रश्न आहे मित्रांनो, सोडवून टाकलेलाच बरा आहे. बिलकुल सॉल्व्ह नाही करायचं, असं माहीत नाही आहे, करायचं नाही, सोडून टाका. सगळेच प्रश्न सोडवणं गरजेचे नाही आहे. ज्याच्यात लॉजिक लागते, माहिती आहे आपल्याला, थोडंसं आपण थिंकिंग लावलं, तर आपण सोडवू शकतो. तर ते सोडवायचे, बाकीचे सोडवून टाका. फालतू निगेटिव्हच्या पर्स्पेक्टिव्हला तुम्ही चाललेच असाल. आणि कसं आहे कॉन्फिडन्स पण कमी होऊन जातो. आपल्याला पेपर सोडवताना तर असं वाटतेच, की हो बा सगळेच प्रश्न आपण सोडवलेले बरोबर आहे. पण ते असणं गरजेचे नाही आहे. कारण त्याच्यातले काही चुकीचे पण होतात. बरोबर आहे ना? तर लॉजिकल थिंकिंगनी जर तुम्ही केलं, तर चुकी कमी होण्याचा चान्स आहे. ब्लाइंड गेसनी केलं, तर चुकी होणारच आहे. म्हणून लॉजिकल थिंकिंगनी बघा. आता बघा इतके सगळे आपण प्रश्न सोडवले. हे लॉजिक लावूनच सोडवलं ना. एकाला एक, कडीला कडी, कडीला कडी, कडीला कडी जोडतच सोडवलं. असं हवेत थोडी सोडवलं, की हो मला माहीतच आहे. आन्सर डी आहे असा, आन्सर बी आहे असं. नाही ना. लॉजिक लावलं, सोडवलं. त्याच प्रकारे तुम्ही पण विचार केला पाहिजे. आता तेच शिकवत आहे तुम्हाला, की विचार करण्याची टेक्निक कशी असली पाहिजे. कडीला कडी जोडायची कशी. आता व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंटरी रॉक म्हणजे काय? सेडिमेंट्सनी मिळून बनलेला रॉक आहे हा. ओके. तर सेडिमेंट्सनी मिळून बनेल. एक आहे, की ते सेडिमेंट्स कसे येतील? थ्रू रिव्हर्स. रिव्हर्सनी हा येऊ राहिला आणि प्लेन्समध्ये हा जमा होऊ राहिला इतकं आपल्याला समजून येते. द पार्टिकल ऑफ मेनी साइज आर ऑर्गनाइज्ड इन अ सिंगल रॉक लेयर. बरोबर आहे. पार्टिकल मेनी साइजचेच असतील. कारण जे माउंटेनला कट करून येऊ राहिले रिव्हर, तर रिव्हर ते सेडिमेंट्स घेऊनच येईल. बरोबर आहे. आपण सेडिमेंटरी रॉकचा या प्रकारे विचार करू ना. इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक जे आहे, बरोबर आहे. तर ते आता इग्नियस रॉक्समध्ये पण म्हटलं आपण, तर इग्नियस रॉक्स लावापासून बनतात. ते थंड होत, होत, होत बनतील मग सेडिमेंटरी रॉक. ओके. तर यांच्यावर पण प्रेशर आणि म्हणजे टेम्परेचरचा फरक पडला इग्नियस रॉकवर, की तो सेडिमेंटरीमध्ये होईल. तर इथे आपल्याला क्रिस्टल्स सारखे रॉक म्हणजे असे मोठे क्रिस्टल, अनइवन क्रिस्टल बघायला मिळू शकतात, जेव्हा तो रॉक फॉर्मेशन होत आहे. तर ठीक आहे. हा असू शकतो करेक्ट. द रॉक आर ह्यूज अँड हार्ड. हे थोडं डाउटफुल आहे. इग्नियस रॉक मॅग्मापासून बनलेले असतात. हे थंड झाले की थोडे सेडिमेंटरी बनतील आणि मग मेटामॉर्फिक बनतील. मेटामॉर्फिक हार्ड राहील, सेडिमेंटरी नाही राहील. सेडिमेंटरी रॉक सेडिमेंट्सनी बनलेला आहे, म्हणून त्याचं नाव सेडिमेंटरी आहे ना. सेडिमेंट्स म्हणजे बारीक-बारीक सेडिमेंट्स म्हणजे जे आले रिव्हरसोबत जे आले, इग्नियस रॉक्समधून जे लावा आला, त्याला जोडून-जोडून हा रॉक बनलेला आहे.
तर ह्यूज अँड हार्ड असणं, ह्यूज असणं ठीक आहे बा, ह्यूज असू शकते, पण हार्ड असणं हा थोडा डिफिकल्ट आहे. आपण तिसरा ऑप्शन बघूया. फॉसिल आर मेनली फाउंड इन दिस रॉक. तर हा, हे बरोबर आहे, सेडिमेंटरी रॉकमध्ये असू शकते. नेक्स्ट, रॉक आर सॉफ्ट सो दॅट दे वेअर आउट क्विकली. बरोबर आहे. म्हणजे याच्यातला जो आपला आन्सर आला हे बघा, हे जे 2 ऑप्शन आहे, एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करत आहे, म्हणजे अपोझिट जात आहे. सेकंड आणि फोर्थ एकमेकांच्या अपोझिट जाते. म्हणजे आन्सर जे आहे ते या दोघांमधूनच आहे. आणि एक आपल्याला माहीत पडत आहे, की इग्नियस बनला लावापासून. सेडिमेंट पण आपण बघितलं, तर रिव्हरचे सेडिमेंट आले, ते एका जागी आले आणि मग त्याच्यावर कसं आहे, थोडं प्रेशर आणि टेम्परेचरने इथे रॉक फॉर्मेशन झालं समजू. नेक्स्ट इग्नियस लावापासून आला, थोडा थंड झाला, इग्नियस रॉक बनला, अजून थोडं प्रेशर आणि टेम्परेचरने काम केलं, सेडिमेंटरी बनला. पण हा सॉफ्ट रॉकच राहणार आहे. इतका हार्ड तर काही होणार नाही आहे. कारण याच्यानंतर पण एक स्टेज आहे मेटामॉर्फिकची. तर म्हणजे हा हार्ड तर राहीलच नाही. तर याने काही उरालं, आपला ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर येऊन राहिलं. ओके. ऑप्शन बी हा आपला करेक्ट आन्सर येऊन राहिला. तर या प्रकारे आपल्याला विचार करायला पाहिजे. तर 50 प्रश्नापर्यंत आपण करूनच घेऊ मित्रांनो. म्हणजे जेणेकरून तुम्हाला थिंकिंग प्रोसेस काय असेल ते समजण्यास मदत होईल. आता हे बघून घेऊया. काय दिलेलं आहे याच्यात? मॅच द करेक्ट पेअर ऑफ सेन्सेस, इयर्स अँड डेथ रेट इन इंडिया. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. माहीत असलं तर ठीक, नाही माहीत असलं सोडून टाका. गरज नाही इथे डोकं लावायची. हा प्रश्न आहे डोकं लावण्यासारखा. आता इथे आपण कसं आहे, ऑप्शन एलिमिनेशन करायला आपल्याला जास्त चान्स मिळतो. काय? डिस्पर्स सेटलमेंट हॅव विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. तर आपल्याला काय बघायला मिळत आहे, की dispersed settlement is found in hilly areas, grassland, dense forest due to its physical and environmental unfavorable condition. तर बरं ठीक आहे. हे ऑप्शन असू शकते. कारण कसं आहे, डेन्स फॉरेस्ट असलं तर एक घर या जागी, मग त्याला इथे पूर्ण झाडं असले, तर बाजूनच येईल का? काही सिस्टमॅटिक प्लॅनिंग बनू शकेल? तर मग एक घर या जागी, एक घर इथे, एक घर इथे, एक घर इथे, एक घर इथे. तर डेन्स फॉरेस्ट असल्याच्याने, ग्रासलँड, हिली एरिया असल्याच्याने अशा गोष्टी होऊ शकतात. तर हो, ठीक आहे. हे ऑप्शन करेक्ट आहे असं. नेक्स्ट, द स्ट्रक्चर ऑफ द हाऊस इन दिस सेटलमेंट इज आयसोलेटेड. बरोबर आहे ना? सेटलमेंट आहे. प्लॅन सेटलमेंट तर काही आहे नाही. तर एकाचं घर म्हणजे इथं असेल तर एकाचं घर 1 किलोमीटरवर पण असू शकते. इथे सगळं फॉरेस्ट असेल किंवा हिली रिजन असेल. तर होऊ शकते, की आयसोलेटेडच असतील हे. तर हे पण करेक्ट साउंडच करून राहिलं. बघा हे दोन्ही पण म्हणजे जसा क्वेशन विचारला गेलेला आहे, ते क्वेशनच्या हिशोबाने हे पॉझिटिव्ह साउंड करून राहिले. ओके. नेक्स्ट, ड्यू टू रिव्हर, माउंटेन, रोड, रेल्वे लाईन, द क्लस्टर ऑफ हाउसेस आर फार अवे फ्रॉम इच अदर. आता रोड आणि रेल्वे लाईन जर असेल, तर इथं सेटलमेंट तर प्लॅन सेटलमेंट होईल ना. तर याचा ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे हे इनकरेक्ट होऊन जाईल. तर हे पण गेलं आपलं, हे पण गेलं. म्हणजे आलो आपण आपल्या आन्सरपर्यंत. बघा, हे 2 तर गेलेच. हे पण आपल्याला बरोबर वाटत होतं, कारण आयसोलेटेड सेटलमेंट राहायचा जास्त चान्स इथे असू शकते, ड्यू टू धिस फिजिकल बॅरियर्स. तर म्हणजे ए आणि बी करेक्ट असेल, तर ऑप्शन बी विल बी अवर करेक्ट आन्सर. हे एकच म्हणजे आपल्याला बघायला मिळून राहिलं, की रोड आणि रेल्वे लाईन्स, जर रोड आणि रेल्वे लाईन्स गेलेले आहेत, तर इथं कसं आहे, सेटल्ड म्हणजे जे अर्बन सेटलमेंट आहे, इथं जास्त असण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कारण आपण बघत आहे ना, जसं मोठे-मोठे सिटीज झाले, तिथून आपल्याला चांगले रोड, रेल्वे लाईन बघायला मिळते. आणि जे समजा आता आपण गडचिरोली या साईडने गेलो किंवा असं थोडंसं गावाच्या विभागात गेलो, तर तिथे आपल्याला बघा अनप्लॅन्ड सेटलमेंट बघायला मिळतात. दीज आर द डिस्पर्स सेटलमेंट. म्हणजे इथं हे फॅसिलिटीज नसतीलच. तर हे चुकीचा ऑप्शन आहे. आपला आला आन्सर ऑप्शन सेकंड. ओके. आता 23 बघूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रिब्युटरी ऑफ सिंधू रिव्हर? प्युअर फॅक्च्युअल क्वेश्चन आहे मित्रांनो. तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. ऑप्शन 3 सन, चेनाब, रावी, बियास, सतलज. ओके. हे आपले ट्रिब्युटरीज आहे. सन नाही आहे. नेक्स्ट जाऊया आपण 24 वर. नाहीतर आपण 25-25 चा सेट बनवूया मित्रांनो. 25-25 प्रश्न कसे सोडवलेत तुम्हाला त्याच्यात समजून पण येईल आणि हे जे थिंकिंग प्रोसेस मी वापरत आहे, त्याच्यातले तुम्हाला म्हणजे ग्राफ्स करायला पण खूप इझी जाईल. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द ड्रेनेज पॅटर्न फाउंड इन महाराष्ट्र? आता महाराष्ट्रामध्ये बघा कोणचे बघायला मिळते आपल्याला. डेंड्रेटिक बघायलाच मिळतात. बरोबर आहे. पॅरलल बघायलाच मिळतात. इंडेफिनाइट बघायलाच मिळतात.
ट्रेलिस बघायलाच मिळतात. आता याच्यात एक जरी ऑप्शन मला तुम्ही सांगा, जो बघायला नाही मिळू शकत. म्हणजे तुम्हाला माहीत असो का नसो, पण बघायला नाही मिळू शकत. ठीक आहे. उद्या मी चालू नाही की नाही माझ्या घरापासून एक नदी अशी रेडियल पॅटर्नमध्ये काढली. ठीक आहे. मी नहर बनवली म्हणजे इथून हे माझ्या इथून चालली. घराच्या इकडून नदी चालली. मी काय केलं खोदत-खोदत इथपर्यंत आणली. हे माझं घर आहे आणि मला आयलँडसारखं घर बनवायचं आहे. मी काय केलं इथून रेडियल पॅटर्नमध्ये असे नदीला पास केलं. इथे माझं फार्मलँड असल्याच्यानं आणि माझं फार्मलँड जे आहे ते एका गावाच्या बरोबर आहे. तर काय हे रिव्हरमध्ये मोजल्या जाणार की नाही? आर्टिफिशियल रिव्हर असो की नॅचरल रिव्हर असो, पण हे पॅटर्न तर मोजलेच जाणार आहे ड्रेनेज सिस्टममध्ये. तर म्हणजे हे महाराष्ट्रात माझं घर आहे, इतकं गावभराचं माझं फार्म आहे आणि त्याच्या मधात आयलँडमध्ये मी राहू राहिलो. तर हे जर पॅटर्न मी केलं आणि तुम्ही जर इथे रेडियल पॅटर्न असल्यावर ते पण मार्क नाही केलं, तर काय होऊन जाईल? तुमचं चुकेल. कारण मी एक जरी ऑप्शन आणून दाखवला असा, एक जरी एक्झाम्पल आणून दाखवला, की हो, हे बघा हे इथे-इथं आहे. तर क्वेश्चनवर प्रश्न येतात, की हा क्वेश्चन मग चुकीचा असल्यानंतर कसं आहे पोरांना मार्क द्या. म्हणून जे असे प्रश्न आहे, की ज्याच्यात ऑप्शन असे आहे, की ज्याचा चान्स कुठे पण काही पण निघायचा असू शकतो. तर त्याच्यात ऑलमोस्ट ऑल ऑफ द अबोव्ह हे करेक्ट आन्सर असेल. हे तुम्ही सांगू नाही शकत, की डेंड्राटिक आहे की नाही, पॅरलल आहे की नाही, इंडिफिनाइट आहे की नाही, ट्रेलिस आहे की नाही, सांगू नाही शकत आपण. हे फॅक्ट कसे आहे, अशी इन्फायनाईट फॅक्ट आहे ही, की कुठे पण असू शकते. मोजायला आपण बसलेलो नाहीये. ओके. तर हे फुकटचे मार्क असतात. तर हे ऑप्शन डी बिलकुल घेऊन घ्यायचे असे. इलॉजिकल गेसिंग नाही करायची. बघा इथं लॉजिकल गेसिंगच आहे, इलॉजिकली नाही आहे. हे कुठे पण निघू शकतात. एक्झाम्पल दिलं ना मी. उद्या चालून माझ्या आयलँडवर घर बनवेल मी. नदी चालली माझ्या घराच्या जवळून तर इथून चा रस्ता मोडून तर होऊ शकते. इलॉजिकल गेसिंग नाही, हे लॉजिकल गेसिंग आहे. कारण माझ्या घराचं तुम्ही एका घराचं तरी एक्झाम्पल दिलं ना सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन किंवा हायकोर्टमध्ये जाऊन, की बघा यांना केलेलं आहे, तर हे रेडियल पॅटर्न झालेलंच आहे आपल्या महाराष्ट्रात. ड्रेनेज पॅटर्न तर यांनी हा क्वेश्चन चुकीचा म्हणजे यांचं जे आन्सर कीमध्ये आन्सर आहे ते चुकीचं आहे. असं जे एम-पी-एस-सी असते त्या एम-पी-एस-सीला रिस्क नसते घ्यायची. तर रिस्क नसते घ्यायची म्हणून ते ऑल ऑफ द अबोव्ह आन्सर देऊन देतात. ओके. हा झाला आपला 24. नेक्स्ट बघूया 25th. चूज द करेक्ट ऑप्शन रिगार्डिंग द फॉलोइंग स्टेटमेंट. फॅक्च्युअल येत असेल तर करावं, नाहीतर सोडून टाकावं. आता याच्यात बघा आपण ऑलमोस्ट बघा आता हा फॅक्च्युअल आहे समजा. 25 पैकी आपण 1, 2, 3 हा पण आपण सोडवला. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 हा आपण नाही सोडवला दोघे नंबरचा बरोबर आहे. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 म्हणजे 5 प्रश्न जे असे होते, जे म्हणजे इलॉजिकल गेसिंग थ्रू आपण गलत करू शकतो, तर त्यांना आपण हात नाही लावला. याच्यातले अजून 5 प्रश्न जे आहेत ते फॅक्टनुसार आहे आणि उरले किती 25 मधले आपण 10 काढले, तर 15 प्रश्न असे होते, जे आपण लॉजिकल गेसिंग लावून सॉल्व्ह करू शकत होतो. आता हे तर आहे, की फॅक्ट माहीत असणं खूप गरजेचं आहे. फॅक्ट माहीत असले, तर तुम्ही परीक्षेला अजून सोप्या प्रकारेच पार करू शकता. हे जे लॉजिकल गेसिंग पण घेतलेली आहे मित्रांनो आपण, ते या फॅक्टच्या बेसिसवरच घेतलेली आहे. फक्त क्वेश्चन फिरवून आलेला आहे. क्वेश्चन फिरवून आलेला आहे. पण या फॅक्टच्या बेसिसवरच आपण लॉजिकल गेसिंग घेतलेली आहे. तर या प्रकारे बघा आपण 20 प्रश्न जवळपास सॉल्व्ह करू शकत आहे 25 पैकी. आता मी याच्या नंतरच्या पार्टची पण घेऊन येईल 26 पासून. कारण हा व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल जेणेकरून कसं आहे तुम्हाला जास्त बोर पण नाही झालं पाहिजे. आता 25 जे आहे 25 पासून आपण म्हणजे 26 पासून आपण नवीन पार्टमध्ये घेऊन येऊ. तोपर्यंत बघा या फॅक्टवर जे आहे ते थोडी रिसर्च करा. जे प्रोसेस मी सांगितलेली आहे थिंकिंगची, त्याच्यावर थोडा विचार करा, त्याला प्रॅक्टिस करून बघा आणि जे तुमचे म्हणजे जे तुम्ही नॉलेज गॅदर केलेलं आहे, हे जे गॅदर केलेलं नॉलेज आहे ना मित्रांनो, यांना यूज कसं करायचं, हेच मी या लॉजिकल थिंकिंगमध्ये सांगितलेलं आहे. या नॉलेजला यूज कसं करायचं, हेच मी सांगितलं. तर या नॉलेजची प्रॅक्टिस करून बघा, याला यूज करून बघा, जेणेकरून तुम्हाला पेपर सॉल्व्ह करण्यास खूप जास्त मदत होईल. आता 26 पासूनचा आपण सेकंड पार्टमध्ये घेऊन येऊ. तोपर्यंत बघा मित्रांनो प्रॅक्टिस करत राहा चांगल्या प्रकारे.
त्यासोबतच फॅक्टला आठवून ठेवणं सुरू करा. ओके. फॅक्टला आठवून ठेवणं सुरू करा तुम्ही. कारण फॅक्ट जर माहीत असतील तरच तुम्ही सगळ्या गोष्टींवर पार राहू शकता. तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच काही इम्पॉर्टंट मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करत राहा.